श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्मा अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय 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 रुक्मिणी रमणा, कृपा सागरा दया घना, तव स्मरणे अगनाशना, जाय निरसुनी तात्काळ. तुझे नामे उपजो प्रेमा, हेची देई सर्वोत्तमा, निशिदेने आत्मराया, भजन घड अक्षयी, आता शक्ती नसे शरीरी, भजन ही नवे क्षण भरी, उसंत नाही या संसारी, आठवण अंतरी पाय तुझे, परीन कंठेची काळ, चित्ती वाहे तळमळ, केदवा येईल उखटी वेळ, नेनो कपाळ महाराजा, ऐका श्रोते हो चतुर, मलमास कथानक सार, जे ऐकता पापे अपर, भस्म होते क्षण मात्रे, लक्ष्मी नारायण संवाद, परिसा होनी सावध, संस्कृत भाषेचे प्रबंध, प्राकृता बोध परिसावा, लक्ष्मी रुवाच, भगवान ब्रह्मी मे सर्व मंगल मासा समय, यत्फलम उपवासस्य सायर्थ, येषां नास्ति मलमुचे. लक्ष्मी मने कृपावंता, मागे निवेदिली उपोषण कथा, परिजय अंगी नसे सामर्थ्यता, उपाय केवता तयते, तय निवृत्त केवे कीजे, परलोकी कैसे निपाविजे, ये विषय निवेदिजे, कवन कीजे सार्थक, परिसोनिया ऐसे उत्तर, वदता झाला षडांगधर, या विषयीचा तो प्रकार, श्रवण कीजे शुभानने. श्रीकृष्ण उवाच, शृणुदेवी प्रवक्ष्यामि, व्रतं पाप प्रणाशनम्, येषामि शोषणे शक्तिर्नास्ति किंचिच भक्षणे. विष्णू वदेते अवसरी, शक्ती नाही जयाची शरीरी, तय ते व्रत श्रवण करी, कवने परी आचरावे, तयने करावे हविषान्य, वरी एक भुक्त करुणा, भोजन करावे मौन्य धारण, नसे अन्य साधन पै, मौन्य भोजना ऐसे पाही, साधन दुसरे नाही नाही, तेने माते जिंकिले पाही, ऐके नवईक अनिक, मौने पापाचा क्षय, मौने सौभाग्य प्राप्त होय, मौने सर्व शांत होय, निरसुनी जाये सर्व अरिष्टे, मौने कलहाची हानी, मौने आयुष्यवर्धनी, मौने सौख्याते पावनी, मौने भोजनी सादर, त्रिकार्या ते असावे मौन्य, स्नान होम आणि भोजन, याचे फळ करी श्रवण, अति आदरे करुणिया, मौन केलिया स्नान, कांती सुंदर तेजस्वी पूर्ण, आणि होय श्रीमान, करी स्नान मौनेसी, होम करिता मौने करुणा, आयुष्य वृद्धी होय जाण, आणि कही साधन, करिता भोजन मौनेसी, स्नाने संतुष्ट होय जाण, अग्ने संतुष्ट होमे करुणा, मौने करिता भोजना, स्वयं नारायण संतुष्टे, प्रसन्न होता वरुणा, दिव्य कांती होय तेने, होम करिता मौने करुणा, श्री वर्धमान अग्नि करिता, नित्य भोजन करिता मौने, सायुज्यता पावे तेने, ऐसे मौने भोजनाचे कारण, केले कथन सगळे का. पंच प्राणाहुती करिता, बोलो नये सर्वथा, संपूर्ण भोजन करिता, पापिनासती समूळ, ऐसे भोजन करिता पाही, तये ते प्रायश्चित्त अनेक नाही, प्रायश्चित्ते पापे दहन होई, हा निर्णय शास्त्री असे, मौन्य भोजन करिता, अनेक प्रायश्चित्त न लगे तत्वता, पापे भस्म होती जाणता जाणता, नसे असत्यता हे वाणी, ऐसे प्रतिदिनी जयते घडत, त्या एवढा नाही पुण्यवंत, तयावरी मलमास झाला प्राप्त, तरी अधिकाधिक पै, अवधो संपूर्ण एक मास, तो तव अवघाची पुण्य दिवस, तया माझे विशेष, तेही निशेष अवधारा, दशमी द्वादशी तिथी पाही, पौर्णिमा अमावस्या तेही, सर्व वरिष्ठ तिथी आहे, शास्त्री नवाई बोलिले, इतक्या तिथी वरुणी, पर्व काळ टाकीचे ओवाळुनी, येथे पातवय धृती कल्याणे, इतक्या वरुणी ओवाळीचे, प्रत्यय ही जरी नगडे स्नान, अथवा ब्राह्मण पूजना, नक्त अथवा मौनी भोजना, दीपदान यथाविधी, न घडे अपुपादिदान, न घडे ब्राह्मण भोजना, सत्पात्री न घडे गोदान, त्याची लक्षण ऐके पा, इतकेही न घडे जरे, त्रिरात्र व्रता ते स्वीकारे, स्नानदान बरविया परी, नक्त करी मौन्य भोजना, याचे तो वेचावे न लागे काही, कष्ट करावे स्वदेही, तेने तुष्टमान शेषशाही, पर्व सर्व हे कुल कल्याण पुढे, हेची व्रत नारदे केले, ते ज्ञान प्राप्त झाले, सत्यवती नाथे सेविले, विश्वमित्रादी भले मुनी, यांनी केले मौन व्रत, तरीच पावले ब्रह्मत्व, ऋषी मंडळी माझी महत्व, प्राप्त झाले तयते,
आधीच मलमास उत्तम, त्यावरी द्वादशी पर्वणेम, वरी पौर्णिमा उत्तमोत्तम, कैसारा हे पापलेशा, सकळ दान केल्याचे फळ, अथवा तीर्थ केल्याचे फळ, कि पुनशरण मंत्रमंडल, किंवा दिले पृथ्वीदान, इतके घडता एकेकडे, मौन्य भोजन जयते घडे, तरी ना तुळे तयते नगडे, सांगतो रोकडे श्लोकाधारे, सर्वच फलं मौनेन तिथे नक्षयोस्तस्तवम् इष्टपूर्त फल मत्तस्य मलमास्य तु मौनत मौनव्रती ततो धन्य स्नाने वे भोजनार्चन अजन्मत कृत पापान्मुच्यते नात्र संशय उपवासेन यत्पुण्य जायते शतवत्सरात तत्पुण्य लभते दैवी मौननेक मानवे मासवरी उपोषण करता पाहे शतसंवत्सराचे पाप जाये एक पर्वणी मौन्य भोजन होये तरी लाभ पाहे तुकाची तयावरी पौर्णिमा तिथे दान घडे अतिथे वरी मौन्य भोजनाची रीते नाही गणते पुण्याते ये विषय पुरातन इतिहास श्रवण कीजे सावकाश बोलता झाला जगदेश त्याच्या भावार्थास परिसतो पूर्वी अवंती नगरी जाना वेद शर्मा नामे ब्राह्मण तपो तेजे दैदीप्यमान सूर्यनारायण दुसरा तो स्वाध्याय नित्यरत असे दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे स्वधर्माचार्य काळ क्रमित असे लोलंगता नसे निजांगी निरहस्ता निरहंकारे मत्सर कवना तेही न करी प्राणी मात्रा ते कृपा करे अपत्यापरी जीव मात्रे तव प्रवर्तला मलमास ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस म्हणे पदरी संशय नसे धनास वाटे हव्यास धनाचा तैसे उपाय की जे कवन भिक्षा मागते न मिळे कवकन कोणी न देते वस्त्र जीर्ण मग द्रव्य कोठून प्राप्त होय हुकाची न मिळे तक्र पाणी हे तव सोली व दुःखाची करणी पूर्ण दरिद्र कृपे करुणी दिले मजला गुणे भगवंते जरी कष्ट व्हावे शरीर तरी शक्ती नाही अपार उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण क्षणभरी नसता अन्न तत्काळ जाऊ पाहे प्राण पित्तक्षोभ होय तत्क्षण या लागे उपोषण घडेना ऐशी चिंता करिता हृदये निज ध्यास बैसला जीवे पुण्य म्हणे पुण्यलेश आमचे देवे प्राप्त केवे होऊ शके मुमुक्षु दशा दृढोत्तर अंगी बाणता साचार कृपळवतो सर्वेश्वर द्रवले अंतर तयाचे स्वप्ने येऊन श्री अच्युत तया ब्राह्मणा ते संबोधित म्हणे मी सांगतो निश्चित करी व्रत मौन तेव्हा मौनाची करावे स्नान मौनाची कीजे हवन मौनाची साधावे भोजन न लगे आन साधना ते परांनाचा करी त्याग मास मात्र नेम प्रसंग उपरी उद्यापन यथा सांग तेने श्रीरंग संतोषे ऐसे स्वप्न होताची निशिते येरू चाकाटला सभोवते म्हणे दृष्टांती दिला भगवंते म्हणून हर्षाते निजमनी मग प्रतिनिवृत्तारंभ करता झाला स्वयंभव मौन्यव्रती अलभ्य लाभ लाभला भला तयते प्रातकाळी नर्मदा तीरी स्नानात जातसे निर्धारे मौनाचे येतसे माघारी याचना न करी कवनाते करुणे देव देवार्चना विधयुक्त जप अनुष्ठान सारुनिया होम हवन नक्त उपोषण करीतसे अस्तमानी करी भोजना स्वपंक्ती अतिथी जाना परी स्वप्न वचनी भावार्थ धरुणा करी आचरण मौनेसे धन्य ते संसारिक जना जयते घडे अतिथी जाना नको देवा ऐशियाचे जिने असाक्षी भोजन जयते ऐसा नवे वेद शर्मा करी कर्म अकर्मा सदा सर्व काळ सर्वोत्तमा भजन प्रेमा अगम्य संपूर्ण भरता एक मास उद्यापन करी सायास चित्त धरुणी अतिहव्यास मौनव्रतास संपविले तया व्रत प्रभावे करुणा आरोग्य कांती वर्धमान जरा मृत्यू दूर होऊना पावे निर्वाण पदाते एवं नाना विधी भोगवरस भोगावर मक्तो हिचार्थित दत्तमया सुमन साव्रतेन परितोषिना मग त्या विप्रा लागी पाही संतोषोने शेषशाही विमानान लवलाही उदरून नेला वैकुंठा इंद्र करत असे सन्मान आपणा निकट बैसवून स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण भोगता झाला स्वयंपै तो ब्राह्मण अद्यापवरी स्वर्ग लोके वास करी साक्ष घे जय श्लोकांतरे नसे वैखरी अप्रमाण धन्यस्त्वं कृत्य कृत्यश्च येने दव्रत मुक्तमं
मौनादिकं कृतं वित्तप्रत्यस्येदं फलमीदृशम्. ऐसा तरला वेद शर्मा म्हणून श्रवण केले तुम्हा. या लागी भाविक हो धरुणी प्रेमा हृदय पुरुषोत्तम आदय जे संकल्प विकल्प करून दूर मिथ्या जाणून संसार हृदय चिंता रघुवीर नेतसे पैल तीरदासा ते जयचे नाम घेता जाण जळे तरले हो पाशान ते तव निर्जीव की हो जाण परी महिमान नामांचे मग मानव देह तो सही जे केवी न तरे पाहो हो परी एक अनिष्टे विन देवो केवी पावे दासा ते पूर्ण भावार्थ विन सर्वथा कृपा नसेची अनंता या लागी श्रोते होत तोता आचरावे व्रताने जनिष्ठे परम साधन हे व्रत ऐश्वर्य आयुर आरोग्य प्राप्त कृपा करुणे श्री भगवंत निवेदिले आदरे तव भगवत जनांसी अवेर केवी करावा साचार अवेरिता त्याचे उत्तर मग होय निष्ठुर दासा ते पहा उदरा लागे निच सेवन करावे लागे जीवित्व अर्पण येथ किंचित पडतानुना शोभे दारुण सेवका ते आणि आपुली जे कांता पती वचनात अवेरिता मग तो कोपे ते वरुता करेलत्ता प्रहारात येते ऐसे विचार मानसी हात स्वामी त्रिलोक्यवासी अमान्य होता त्याचे वचनासे तर न पाव केसूनी पावला म्हणून प्रार्थितो बद्ध हस्ते विन्मुख न व्हावे भगवंती हेची सांगणे पुढतो पुढते श्रोत्यांपरी आदरे स्वस्ती श्री अधिक मास महात्मा ग्रंथ पद्य पुराणीचे समंत मनोहर सुत विरचित दशमोध्याय गोडा इति श्री दशमोध्याय समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्याय 10. मौन भोजनाचे महत्व. मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, मागील अध्यायात सांगितले मी की त्या चंद्रिका तापसीने अधिक महिन्यात कडक उपवासाचे व्रत केले, त्यामुळे तिचे खूप हाल झाले, पण शेवटी तिच्या जन्माचे सार्थकच झाले. त्या चंद्रिकेच्या स्मरणार्थ काशी क्षेत्रात चंद्रेश्वर राजा झाला. पण असे उपवासाचे व्रत ज्यांना करणे शक्यच नाही, त्यांनी अधिक मासात फक्त एक वेळ भोजनाचे म्हणजे नक्त व्रत करावे आणि तेही अगदी मौन व्रत सांभाळून भोजन करावे. त्यायोगेही पुण्य मिळते. मौनाचे महत्त्व अगदी विशेष पुण्यप्रद असते. स्नान, होम आणि भोजन करताना प्रत्येकाने मौन पाळावे. तथापि हरिनाम घेण्याला हरकत नाही. उदरभरण हाही एक यज्ञच आहे. मौन पाळल्यामुळे पापे दूर होतात, सौभाग्य वृद्धी होते, आयुष्य वाढते, भांडणे मिटतात, सुखशांती आणि आगळीच कांती मिळते. मौन पाळणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैधृती वगैरे अधिक मासातील पुण्यकाळात तर आवर्जून मौन पाळले जावे. इतर काही स्नान, दान किंवा व्रत नियम होत नसतील तर निदान हे मौनाचे व्रत तरी पाळले तरी ते श्रेष्ठ पुण्यकारक ठरते. महिनाभर केलेल्या कडक उपवासाचे पुण्य फक्त एक वेळ, निदान पर्वकाळात तरी एक वेळा केलेल्या मौन भोजनाच्या पुण्याबरोबर असते. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी नारद, विश्वामित्र वगैरे ऋषीमुनी आणि संत, सज्जन, निष्ठावान लोक सतत मौनव्रत पाळीत असत. मौनाचे वेळी भगवंताच्या नामोच्चाराला मात्र मुळीच हरकत नाही. अवंती नगरातील वेदशर्मा नावाचा एक साधा गृहस्थ केवळ या मौन भोजनाच्या व्रतपुण्याने उद्धरून गेला. त्याला स्वर्गात मानाचे स्थान मिळाले. ती कथा अजूनही सारे लोक मानतात. मौन भोजन व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी देवळात घंटा बांधून दान द्यावी. अशा प्रकारे लक्ष्मी, या अधिक मासात श्री पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ करावयाच्या आणखी व्रताची माहिती मी तुला पुढील 11व्या अध्यायात सांगतो. ती तू मन लावून ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.